चला नमस्कार विद्यार्थी मित्र सर्वांचं स्वागत आहे नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये। पहा आजचा आपला जो धडा आहे घातांक नवीन 7वी स्कॉलरशिपचा सिलेबस आहे। यामधील स्वाध्याय 9.2 आपण आज पाहत आहोत। या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि या अगोदर 9.1 आणि इतर धड्याची व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळतील। चला वेळ न घालवता पहिल्या प्रश्नाला या ठिकाणी सुरुवात करूया आपण। ओके, तर पहा पहिला प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सर्वांना दिसतोय। तर पहिल्या प्रश्नामध्ये काय सांगितले आपल्याला की a चा घातांक x आणि परत कंस दिलाय आणि याचा घातांक y वजा z गुणिले a चा घातांक y कंसाचा y वजा x गुणिले a चा घातांक z कंसाचा x वजा y। पहा आता या ठिकाणी पॉवरचा पॉवर आहे म्हणजे अलग लक्षात म्हणजे घातांकाचा घातांक आहे। तर त्यावेळेस तुम्ही एक गोष्ट आपल्याला ही माहिती पाहिजे की a समजा a आहे हे बरोबर आहे, याचा घातांक m आहे आणि कंसाचा n आहे। अशा वेळेस काय होत असते a m गुणिले n अशा पद्धतीने ही आपल्याला कन्सेप्ट लक्षात असणं गरजेचं आहे। तर अगोदर आपण काय करूया, एक स्टेप पहिली सोडून घेऊया। तर काय होईल, तर सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी a चा x वा घात आहे बरोबर आहे। तर याला आपल्याला कसं लिहिता येईल आणि हे कंसात टाकू आपण 2y वजा z। ओके, कंस बंद। परत हे गुणाकाराचं चिन्ह जशास तसं a लिहून घेऊया, त्याचा y घात आहे आणि कंसात काय होईल z वजा x कंस बंद। परत गुणिले a इथं राहील z आणि कंसात काय राहील x वजा y। इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल। आता सर्वांचा छेद कसा आहे म्हणजे हा पाया आहे, काय आहे छेदचाल पाया कसा आहे समान आहे। मग पाया समान असल्यास आपण काय लिहितो एकदाच लिहितो बरोबर आहे। आता अंशाची काय करतो घातांकाची काय करतो या ठिकाणी बेरीज करतो। आता x गुणिले y म्हणजे काय होईल आपलं xy वजा त्यानंतर x गुणिले z म्हणजे काय xz होईल। इथपर्यंत लक्षात आलं। आता परत इथं प्लसचं चिन्ह देऊया। परत y गुणिले z म्हणजे काय होईल आपलं yz वजाला वजा y गुणिले x काय होईल xy होईल, अधिकचं चिन्ह देऊ। z गुणिले x काय होईल xz किंवा zx, दोन इथे xz आहे म्हणून आपण xz गेलं किंवा zx लिहिलं तरी काही अडचण नाही, वजाला वजा z गुणिले y zy। हे सर्व या ठिकाणी काय आहे a चे पॉवर आहे बरोबर आहे। आता लक्षात घ्या इथं x आणि हे y हे अधिक आहे, हे xy वजा आहे म्हणजे अधिक वजा झाल्याच्या नंतर हे काय होत असते कॅन्सल होते। तर लक्षात घ्या, तर हे कसं आहे अधिक आहे आणि हे कसं आहे वजा आहे म्हणजे हे दोन्ही कॅन्सल। ओके, त्यानंतर xz आहे हे कसं आहे वजा आहे आणि हे अधिक आहे म्हणजे हे पण काय झालं कॅन्सल। हे yz काय आहे अधिक आहे बरोबर आहे आणि या ठिकाणी हे पण yz किंवा zy हे पण वजा आहे म्हणजे हेही देखील कॅन्सल होईल। म्हणजेच काय राहिलं या ठिकाणी फक्त a चा घातांक 0। याचाच अर्थ कुठल्याही संख्येचा घातांक 0 असल्यास त्याचं उत्तर किती येते 1। ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे। ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया। पहा प्रश्न क्रमांक 2। तर पहा आता आपल्याला ही संख्या दिलेली आहे बरोबर 0.27 गुणिले x चा आपलं 10चा x वा घात म्हणजे तर आपल्याला x ची किंमत काढायची। म्हणजे लक्षात घ्यायचं आपण असं गणित पाहिलं होतं स्वाध्याय 9.1 मध्ये। तर याचा अर्थ काय माहिती का, हे 0 आणि 2 च्या मध्ये काय आहे दशांश चिन्ह आहे बरोबर आहे। तर आपल्याला हे जर दशांश चिन्ह या ठिकाणी आपल्याला कुठं न्यायचं आहे 0 आणि 2 च्या म्हणजे इथं आणायचं आहे। तर उजवीकडे किती घरे आहेत तर दशांश मोजा आपलं शून्य मोजा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 किती येतं 8 म्हणजेच आपण 0.27 गुणिले 10चा काय करूया वजा 8वा घात, कारण हे किती घरं या ठिकाणी इथं दशांश चिन्ह आणावं लागणार आपल्याला। ओके, असं गणित आपण 9.1 मध्ये पाहिलेलं आहे। तर याचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक 2।
ओके. किंवा मग याला आपण असंही सोडू शकतो की हे गुणाकारातले या ठिकाणी इकडं भागाकारात जातील, असंही आपण याचा घात काढू शकतो. कसा की आता हे गुणाकारात आहेत, हे भागाकारात गेले म्हणजे 0.1 2 3 4 5 6 7 8. ओके. 3 3 6 8 आणि या ठिकाणी 27. याला भागिले किती? 0.27 आणि बरोबर काय राहणार आहे? 10चा x घात. याला देखील आपण सोडून घेतलं तर याचंही उत्तर ऑप्शन क्रमांक 2च येणार आहे. ठीक आहे. तर इथं दशांश चिन्ह समान स्थळावर करून देखील आपण याला सोडू शकतो. ओके. तर याही पद्धतीने सोडवा. ही दुसरी स्टेप झाली. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 3 वजा 5/7 कंसाचा या ठिकाणी घातांक दिलाय -8. या घातांकित संख्येची गुणाकार व्यस्त आपल्याला कोणती असं विचारलेलं आहे. गुणाकार व्यस्त म्हणजे काय लक्षात घ्यायचं. समजा 5/3 असेल, त्याचा गुणाकार व्यस्त काय होईल? 3/5. किंवा मग 2/4 असेल, त्याचा गुणाकार व्यस्त काय होत असतो? 4/2. म्हणजे एक लक्षात घ्यायचं की गुणाकार व्यस्त म्हणजे जी संख्या असते त्याला एखाद्या कुठल्या संख्येने गुणल्यानंतर उत्तर 1 येते. म्हणजे 5 कॅन्सल, 3 कॅन्सल, याचं उत्तर किती येते? 1. या ठिकाणी गुणाकार 2 कॅन्सल, 4 कॅन्सल, तर किती आले? 1. म्हणजे लक्षात ठेवायचं गुणाकार व्यस्त म्हणजे त्या दोन संख्येचा गुणाकार किती येत असतो? 1 येत असतो. किती येतो? 1 येतो. आता याचं आपल्याला पाहायचंय. तर काय होईल? वजा 5/7 चा घातांक -8. त्याचा गुणाकार व्यस्त होईल पहा. वजा 5/7 याचा घातांक काय होईल? फक्त +8. आता बेस कसा आहे? समान आहे. पाया याच्या दोघांचा समान आहे. म्हणजेच काय होईल? वजा 5/7 आणि हे जे घातांक आहेत यांची काय होत असते? बेरीज. पहा वजा आणि +8 हे कॅन्सल होतात. म्हणजे या ठिकाणी काय राहील? वजा 5/7 यांचा घातांक 0. याचाच अर्थ उत्तर किती आलं? 1. तर याचं उत्तर काय असणार आहे आपलं? तर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल. तर लक्षात ठेवायचं गुणाकार व्यस्त म्हणजेच काय? तर त्यांचा गुणाकार काय येत असतो? 1 येत असतो. आलं लक्षात? चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 4. तर पहा ही 13 संख्या जी आहे ती आपल्याला 2चा x घन, 2चा y घन अधिक 2चा z घन, तर x अधिक y अधिक z यांच्या किमती आपल्याला बेरीज करायची, तिघायची काय येईल? तर 13 ही संख्या आपल्याला 2 हा काय आहे? सर्वांचा बेस समान आहे. म्हणजेच कितव्या घातांकाचा म्हणजे घातांक 2चा किती ह्या घ्यावा लागेल, या 2चा किती घ्यावा लागेल, या 2चा किती घ्यावा लागेल, या तिघांची बेरीज 13 येईल. तर आपण काय करूया अगोदर? 2चा 0वा जर घात घेतला तर किती येत असतो? उत्तर 1. 2चा पहिला घात 2, 2चा दुसरा घात 4, 2चा तिसरा घात 8, 2चा चौथा घात किती येईल? 8 2 16. ठीक आहे. नंतर 16 2 32. तर आता लक्षात घ्या. तर आपण या तिघांची बेरीज घातांची, तर 13 बेरीज येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? हे पहा, हे 4 आणि हे 8 यांची बेरीज किती येईल दोघांची? ती येते 12. किती येते? 12. आणि हा एक जर घेतला तर बेरीज 13 येते. किती येते? 13. म्हणजे आपल्याला असं लिहू शकतो आपण 13 बरोबर 2चा 0वा घात अधिक 2चा चौथा घात अधिक 2चा तिसरा घात. नाही 2चा तिसरा घात आणि 2चा दुसरा घात. आता लक्षात घ्या बेस कसा झाला? समान झाला. आता 2चा 0वा घात म्हणजे किती आला? 1, 2चा वर्ग 4, 2चा घन 8, या सर्वांची बेरीज किती आली? 13. आणि इकडं पण काय आहे? 13. आलं का? म्हणजे आता x म्हणजे काय झालं? हा 0 झाला. y म्हणजे काय झाला? हा 2 झाला. आणि z म्हणजे काय झाला? हा 3 झाला. कारण हे घातांक आहेत. म्हणजे 0 अधिक 2 अधिक 3 बरोबर उत्तर किती आलं? 5. तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला 3 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. अशा पद्धतीने आपण याला सोडू शकतो. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 5 पाहूया. आता 3चा
एक्स घात बरोबर 27चा वाय घात बरोबर 9चा झेड घात बरोबर 729 आहे. याचा अर्थ बरोबरचं चिन्ह आहे. याचा अर्थ ह्या सर्व संख्या कशा आहेत सारख्याच आहेत. म्हणजे ही जर 729 असेल तर ही पण संख्या 729 आहे. याचा अर्थ 3चा कितवा घात केल्यानंतर 729 मिळेल. तर लक्षात घ्या 3चा 6वा घात म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 असं जर गेलं तर याचं उत्तर येते 729. ओके. आता 27चा कितवा घात केल्यानंतर म्हणजे 27चा वर्गच येतो. म्हणजे 27 गुणिले 27 जर केलं त्या ठिकाणी 729 येईल. आणि 9चा घनच येतो डायरेक्ट. काय येतो 9चा घनच येतो. किती 729. आलं लक्षात. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल x ची किंमत किती आली 6. 3चा घातांक किती आहे 6 आहे. म्हणजेच x बरोबर किती आलं 6. y बरोबर किती आलं 2 आणि z बरोबर किती आलं ते आले 3. ओके. तर आता आपल्याला x y आणि z यांचा 3/2 असं विचारलंय. याचा काय विचारलाय 3/2. तर आता लक्षात घ्या 3/2चा मी तुम्हाला या ठिकाणी एकदा सांगतो. 3/2 याला आपण असं लिहू शकतो 1/2 गुणिले 3 लिहू शकतो ना. हो, कारण याला जर आपण सोडून घेतलं तर 3 1 3 3/2 म्हणजे याला आपण 3/2 ला 1/2 गुणिले 3 अशा पद्धतीने लिहू शकतो. तर आता आपण याच्या किमती ठेवूया इथं x y आणि z. x 6 त्यानंतर गुणिले y म्हणजे 2 आणि z म्हणजे 3. तर याचं काय आहे 1/2 गुणिले 3 असं लिहूया आपण 3/2 ऐवजी. ओके. तर आता काय होईल 6 दोन्ही 12 12 त्रिक 36. तर 36चा या ठिकाणी 1/2 आणि याचा घन करूया. ओके. आता लक्ष द्या 36चा 1/2 म्हणजे 36चं वर्गमूळ किती निघलं 6. किती निघेल 6 आणि 6चा काय करायचं आपल्याला घन. पहा 1/2 म्हणजे काय असतो वर्गमूळ. वर्गमूळ लक्षात ठेवायचं. 6चा घन या ठिकाणी आपल्याला पाठ आहे 216. म्हणजे या प्रश्नाचं काय उत्तर आलेलं आहे 216 ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 6 पाहूया. तपास सर्वांमध्ये काय गुणाकार आहे अंशामध्ये आणि छेदामध्ये पण गुणाकार आहे. आता याचा पॉवर या ठिकाणी 1/4 आहे आणि इथं पण 1/4 आहे. म्हणजे कट करून घेऊया आपण. म्हणजे आपल्याला काय शिल्लक राहील तर ते शिल्लक राहील बघा a चा पॉवर 1/3 गुणिले a चा पॉवर 1/5 किंवा आपण a चा घन 1/3 a चा घन 1/5 असं देखील म्हणू शकतो. ओके. परत a चा पॉवर -2/3 आणि इथे या ठिकाणी इंटू. आता हे जे या ठिकाणी आपण काय म्हणू याला हा जो एक हे आहे ना हे वरच्या साईडला या ठिकाणी जर आपण या ठिकाणी हे 1/25 आहेत. ह्या जर 1च्या जागेवर जर आणले तर या ठिकाणी प्लसचे जे असतात ते मायनस होत असतात. म्हणजे घातांक या ठिकाणी वरच्या बाजूला गेल्यावर इथं मायनस होईल. म्हणजेच काय होईल a चा पॉवर -1/25. ओके. इथपर्यंत लक्षात आलं. तर चला आता आपण सर्वांचा बेस कसा आहे समान आहे. मग हे जे छेदातले ते आपण काय करू अंशात घेऊया. म्हणजे अंशात नेताना काय होतील मग यांचा जो मायनस पॉवर असेल तर अंशात गेल्यावर प्लस होतो आणि प्लस असेल तर अंशात गेल्यावर मायनस होतो. म्हणजे लक्षात घ्या कसं होईल. तर अगोदर हे लिहून घेऊया a चा पॉवर 1/3 इंटू a चा पॉवर 1/5. आता लक्षात घ्या ही a चा पॉवर -2/3 हे या ठिकाणी वरच्या बाजूला घ्यायचं आपल्याला. तर काय होईल गुणाकारात घ्यायचं आहे भागाकाराचं. तर a चा पॉवर 2/3 म्हणजे हे मायनस चिन्ह निघून जाईल. ओके. आणि इंटू a चा पॉवर 1/25. इथपर्यंत लक्षात आलं. तर आता सर्वांचा बेस कसा आहे इथं a समान आहे. ओके. मग एकदाच लिहूया a आणि इथं लिहूया 1/3 प्लस 1/5
प्लस 2/3 प्लस 1/25. आता लक्षात घ्या इथं 3 आहे 3 आहे म्हणजे यांची अगोदर बेरीज करूया. कॉमन म्हणजे 3 3 काय झालं कॉमन झाल्यामुळे एकदाच लिहूया आणि 2 आणि हे 1 3 प्लसला प्लसचं चिन्ह देऊया. 1/5 प्लस 1/25 इथपर्यंत लक्षात आलं. परत आता काय करूया या दोघांचा या तिघांचाही छेद समान करूया. काय करूया तिघांचाही छेद समान करूया. तर किती करता येईल आपल्याला पाहू. तर काय होईल आता पहा ए लिहून घेऊया. आता हे 3/3 आहे म्हणजे इथं 1 राहील. आता याचाही पॉवर आपल्याला किती छेद किती आणायचा 25 आणायचा आहे. तर याला 25 निघून आलं म्हणजे अंशात किती होईल 25 छेदात पण किती होईल 25 प्लस आता याला 25 आणण्यासाठी ह्याचा डिनॉमिनेटर आपल्याला 25 आणायचं म्हणजे इंटू किती करावं लागतील 5. मग इथं काय राहील 5/25 प्लस याला काही चेंज करायची गरज नाही आहे. आता लक्षात द्या छेद समान झाल्यावर कितीदा लिहितो आपण एकदाच लिहितो 25 आणि इथं काय होईल 25 आणि 5 30 आणि 31. लक्षात आलं काय उत्तर आलं 31/25. 31/25 हे आपलं या ठिकाणी फायनल उत्तर आलेले. तर आपल्याला काय विचारले तर आता पहा इथं 25 ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायला मिळते. लक्षात आलं का थोडं समजून घ्या तर तुम्हाला लक्षात येईल. आणि बेसिक कन्सेप्ट तुम्हाला जसं बेस समान असल्यावर पॉवरचे काय होते बेरीज होते गुणाकार असल्यावर हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ओके चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 7 पाहूया. आता इथं लक्षात घ्या x चा पॉवर 3/5 आणि इथे x चा पॉवर 2/5 बेस कसा आहे सेम आहे. ओके कसा आहे सेम. मग आपण काय लिहू शकतो या ठिकाणी बेस सेम आहे म्हटल्यानंतर x एकदाच आणि पॉवरची काय करतो ॲडिशन. ओके प्लस काय राहील 2x छेदात. परत इथं या ठिकाणी पहा काय काय सेम आहे तर इथंही हे x आणि हे x सेम आहे म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर जे 2 आहेत ते शब्द तसे घेऊया आणि इथं लिहूया 2/3 अधिक 1/3 ओके अधिक x इथपर्यंत लक्षात आलं. आता परत काय करूया या दोघांची जर आपण ॲडिशन केली तर किती होईल 5 आणि 5/5 होईल म्हणजेच 1 काय होईल 5/5 म्हणजे इथं राहील वर्गमुळात x अधिक 2 वर्गमुळात x इथपर्यंत समजलं. आता इथं काय होईल 3/3 म्हणजेच 1 होईल 3/3 म्हणजेच किती होईल 1 म्हणजेच 2 कंसात x अधिक x इथपर्यंत समजलं. आता पहा इथं या दोघांची जर आपण हे आता वर्गमुळात x आहे आणि हे वर्गमुळात x आहे म्हणजेच हे 2x आहे आणि हा 1 म्हणजे इथं होईल 3 वर्गमुळात x आणि इथं देखील होईल 3 वर्गमुळात x सेम आहेत म्हणजे त्याचं उत्तर किती येणार आहे 1. किती येणार आहे 1. आता ऑप्शनमध्ये आपल्याला 1 उत्तर पाहायला मिळते का नाही. तर पहा 1 वर्गमुळात x याचा पॉवर 0 आहे. जर कुठल्याही संख्येचा पॉवर 0 असणे म्हणजे त्याचं उत्तर किती असते 1 म्हणून याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. लक्षात आलंय. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 8 पाहूया आता. तर लक्षात घ्या प्रश्न क्रमांक 8 हा आपण याच स्वाध्यायामध्ये प्रश्न क्रमांक 14 पाहिला होता त्याच्यासारखाच प्रश्न आहे. आता 109ची अशी फोड करायची की 3चा कितवा घात 3चे इथं एक घात घ्यावा लागेल इथं एक घ्यावा लागेल आणि इथं म्हणजे 3चे घातांक घेतल्यानंतर त्यांची बेरीज किती येणार आहे 109 येणार आहे. मग 3चा 0 घात जर घेतला तर 1 उत्तर येते. 3चा पहिला घात 3 3चा दुसरा घात म्हणजे 3चा वर्ग 9 3चा तिसरा घात म्हणजे 3चा घन 27 आणि 3चा चौथा घात म्हणजे 81. आता लक्षात घ्या बेरीज किती पाहिजे आपल्याला 109. किती पाहिजे 109. तर पहा या दोघांची जर बेरीज केली आपण तर ही येते पहा आपली
98 आणि हा 1 मिळवायचा त्याच्यात, म्हणजे 99. म्हणजेच 109 बरोबर हा एक घात आहे ना, म्हणजे 3चा 0 घात अधिक 3चा 3रा घात अधिक 3चा 4था घात. आता लक्षात घ्या, 3चा 0 घात म्हणजे 1, 3चा 3रा घात म्हणजे घन 27 आणि 3चा 4था घात म्हणजे 81. या सर्वांची बेरीज किती येते? 109 आणि हे 109. ओके. तर आता आपल्याला विचारलंय फक्त ए अधिक बी अधिक सी. ए म्हणजे काय? हा 0. बी म्हणजे काय आहे? 3 आणि सी म्हणजे काय आहे? 4. तर 0 अधिक 3 अधिक 4 असं जर आपण केलं त्याचं उत्तर येते 7 आणि 7 हे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 9. 3चा 3रा घात माहिती आपल्याला 27 लिहून काढूया, गुणिले 3चा 0 घात म्हणजे किती असतो? 1 कंसात 5चा 0 घात, 5चा पॉवर 0 जर असेल तर 1 वजा 3 असं लिहून घेतलं आपण. 27 1 27 कंसात आणि याच्यामध्ये काय असतो? गुणाकार. आता 1 मधून 3 जात नाही, मग 3 मधून 1 गेला, उत्तर काय? वजा 2. आता 27 दोन्ही किती? 54. पण एक संख्या ही वजा असल्यामुळे उत्तर येणार काय असणार आहे? वजा असणार आहे. ओके. म्हणजे याचा ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे. कुठल्याही संख्येचा पॉवर 100चा पॉवर जर 0 असेल तर याचं उत्तर एकच असते. हे तुम्हाला कन्सेप्ट लक्षात ठेवायची. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 10. आता वजा 3चा 4था घात याचा अर्थ काय? वजा 3चा 4था घात म्हणजे वजा 3 गुणिले वजा 3 गुणिले वजा 3 गुणिले वजा 3. पहा, वजा वजा अधिक वजा वजा अधिक होईल, म्हणजे येणारं उत्तर अधिक मध्ये येईल. तर पहा, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81 आणि 2चा 4था घात म्हणजे वजा 2चा 4था घात म्हणजेच वजा 2 गुणिले वजा 2 गुणिले वजा 2 गुणिले वजा 2. बेदोनी 4 4 दोन्ही 8 8 दोन्ही 16. ओके. लक्षात घ्या. मग आता 81 याचं उत्तर आलेलं आहे आणि याचं उत्तर आलेलं आहे 16. मग 81 मोठे असतात 16 पेक्षा, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर आहे. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 11. पहा, या ठिकाणी हा भागाकार दिला आहे आपल्याला भागाकार आणि इकडे समोर गुणाकार दिलेला आहे, म्हणजे हे बरोबरचं चिन्ह. याचा अर्थ ही आणि ही संख्या कशी आहे? बरोबर आहे. तसंच ही आणि ही संख्या आपल्याला बरोबर दाखवायची. आता इथं गुणिले आपल्याला इथली संख्या काढायची माहीत नाही, म्हणून आपण काय करूया? एक्स घेऊया. काय घेऊया? एक्स. तर काय होईल? 199.3. ओके. आता हे गुणाकारातली इकडं भागाकारात जाऊ द्यायचे आपल्याला, बरोबर आहे. तर हे भागिले अगोदर हे 10,000 घेऊया, परत कारण हे गुणाकार आहेत ते या बाजूला गेल्यावर भागाकारात गेले ते. ओके. आणि बरोबर येणार आहे एक्स. इथपर्यंत लक्षात आलं. आता आपल्याला काय करायचे? दशांश चिन्ह या ठिकाणी आपण काढून टाकायचे. काय करायचे? दशांश चिन्ह काढून घ्यायचे. तर दशांश चिन्ह समान स्थळावर करण्यासाठी अंशात उजवीकडून 1 नंतर दशांश आहे, म्हणजे दशांश देऊन आपण 1 0 वाढवला तर हा दशांश निघून जात असतो. म्हणजे काय होईल? ही संख्या अशी होईल आणि छेदात 1 2 3 4 आणि 5 शून्य गुणिले 1993. आता हे 1993 1993 कॅन्सल झाले. ओके. तर आता राहिलं एक्स, म्हणजेच काय राहिलं? 1/10 किती, म्हणजे 1/1 लाख राहिलं. 1/1 लाख. आता लक्षात घ्या, ही संख्या जर आपण गुणाकाराच्या आपलं घातांकाच्या स्वरूपात लिहिली तर 1 2 3 4 5 किती शून्य? 5. म्हणजे आपल्याला 1/10चा 5वा घात असं लिहिता येईल. बरोबर आहे. 1/10चा 5वा घात. आता लक्षात घ्या, ऑप्शनमध्ये असं उत्तर नाही आपल्याला. पण जर आता हे 10चा घात छेदातला या ठिकाणी वरच्या बाजूला जर आपण गुणाकारात नेला तर फक्त घातांक काय होत असतो? मायनस. म्हणजेच काय होईल? 10चा मायनस 5वा घात. म्हणजे उत्तर येणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया.
चला प्रश्न क्रमांक 12 आणि सर्वात शेवटचा प्रश्न पहा. जर तुमच्या ओळखीचे कोणी जर नवोदयची तयारी करीत असेल तर नवोदय मिशन ऑनलाईनला आपली बॅच आहे. प्ले स्टोअरला ॲप आहे. या ॲपमध्ये तुम्हाला नवोदयच्या भरपूर टेस्ट फ्री पण आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. काही रेकॉर्डेड बॅच आहे, रेकॉर्डेड देखील बॅच उपलब्ध आहेत. त्यानंतर याच चॅनलवर तुम्हाला नवोदयची फ्रीमध्ये सुद्धा तयारी करण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता. ओके, चला आता शेवटचा प्रश्न आहे. वेळ न घालवता आपण या ठिकाणी प्रश्न सोडून घेऊया. खूप सोपा प्रश्न आहे. पाहता क्षणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येणार आहे. तर कसं येणार आहे लक्षात घ्या. ते पॉवरचा पॉवर ज्यावेळेस असतो त्यावेळेस त्यांचा गुणाकार असतो असं तुम्हाला या अगोदर माहिती आहे. ओके, तर आता इथं काय आहे, हे 25 वजा 3 5 आणि हे काय आहे 0, बरोबर आहे. म्हणजे जर आपण एवढ्याचा या ठिकाणी पॉवर जर केला त्या ठिकाणी याचं उत्तर काय येणार आहे 1. ओके, आणि याचा पॉवर फक्त 13 घ्यायचा. किती घ्यायचा 13. म्हणजे 1चा जर पॉवर 13 केला तरी उत्तर काय येणार आहे 1च येणार आहे. म्हणजे 1 गुणिले 1 गुणिले 1 गुणिले 1 आपण असं किती जरी वेळेस केलं तरी त्याचं उत्तर काय असते 1 असते. म्हणून याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 3. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा, शेअर करायचा आणि इतरांना पाठवायचा. जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी इतरांना पाठवा. भेटूया आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.